आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। पण सर्वांनी श्रद्धांजलीसाठी उभं राहा। धन्यवाद। रानकवी नाहादोळ महानोरांची कर्मभूमी मराठवाडा राहील। इथल्या साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात महानोरांचा वावर हा हवाहवासा वाटणारा होता। मराठवाड्यातील साहित्य, संस्कृती, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्राच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात मी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांडसर या आजच्या सोहळ्याचं या आदरांजली सभेचं प्रास्ताविक। ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांडसर। महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृती क्षेत्रातील एक शिल्पकार, अजिंठा या आंतरराष्ट्रीय वारसा स्थळाच्या जवळचे अक्षरधनाचे मानकरी आणि साहित्य क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलेले आमचे ज्येष्ठ मित्र कैलासवासी नादू महानोर सर हे आमच्या भूमीतील, मराठवाडा भूमीतील एक अक्षरधन निर्माण करणारे अद्भुत आहे। लेखक, कवी, गीतकार आणि साहित्य क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलेला असे आमचे ते होते। त्यांच्या आजच्या आदरांजली कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय माननीय शरदरावजी पवार साहेब, माननीय टोपे साहेब, MGM ग्रुपचे माननीय अंकुरावजी कदम, मराठवाडा साहित्य परिषदेचे ठाले सर, मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे मोरे सर, आमदार श्री रोहित पवार सर आणि पद्मश्री नादू महानोरच्या प्रेमाखातर आपण उपस्थित असलेले सर्व मान्यवर। नादू महानोर हे मी उल्लेख केला की जागतिक वारसा असलेल्या अजिंठा परिसरातील आपल्या शब्द सामर्थ्याने अक्षरेने कोरलेले नादू महानोर आमच्यातून निघून गेले। हा खूप दुःखद आणि मनस्वी त्रास देणारा आम्हा सर्वांना क्षण होता। मला तो प्रसंग आजही आठवतो। 55 वर्षापूर्वी नुकताच मी मॅट्रिक पास झालो आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी सरस्वती भुवन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि सरस्वती भुवन कॉलेजच्या समोर कृष्णकुंजमध्ये माझे गुरुवर्य भालचंद्र नेमाडे राहत होते। नेमाड्यांना सरांना मी भेटायला गेलो असताना गोरे, उंच, पांढरा शर्ट, ट्राउझर घातलेले एक हसरे व्यक्तिमत्व असलेले बसले होते। नेमाडे सरांनी ओळख करून दिली। हे रानकवी, आपले अक्षरधनाचे वारसदार नादू महानोर आहे। त्या वयाने साहित्य इतर वाचायला सुरू केलं, पण कविताचा माझा काही फारसा संबंध नव्हता।
त्याच वेळेस सरांनी उदरता उल्लेख केला की गेल्याच वर्षी महानोरांचा रानातल्या कविता संघ आला आणि मी कुतूहलाने बलवंत मोफत वाचनालयामध्ये जाऊन रानातल्या कविता आणल्या, वाचल्या, किती कळल्या आज सांगता येणार नाही, परंतु ग्रामीण जीवनाचं सुख दुःख आनंद त्या रानातल्या कवितेतून मला बघायला मिळालं. त्या काळामध्ये पुणे मुंबईच्या बाहेरील लेखकांसाठी लिहिलेलं साहित्य प्रकाशित करणं खूप अवघड गोष्ट होती. मी सरस्वती भवनमध्ये पीयूषला प्रवेश घेतला आणि 2 महिन्यात मला जागतिक स्काउट गाईड नंबरसाठी अमेरिका आणि कॅनडाला जाण्याची संधी मिळाली. बैलगाडीतला पोरगा 10 देश विमानाने फिरून आला आणि त्या प्रवास वर्णनाचा पुस्तक 2 महिन्यात लिहून माझ्या गुरुवर्य भालचंद्र नेमाडेंना दाखवलं. नेमाडे मला त्यावेळेस म्हणाले की बाबा तू लिहू शकतोस, पुढे तू लेखक होऊ शकतोस, पण मराठवाड्यातील लेखकाची प्रकाशनाची जी कुचंबना आहे, तुझ्या जेव्हा ताकद येईल, ऐपत येईल, तू स्वतः प्रकाशन सुरू कर. हे हस्तलिखित 68 ते 75 जवळजवळ 7 वर्ष पडून होतं. 75 साली धडपड करून मी प्रकाशनाची सुरुवात केली. माझ्या पहिल्या पुस्तकाचं नावही भालचंद्र नेमाडे यांनी दिलं होतं आणि मी नेमाडे सरांच्या जवळ असतानाच त्याच काळात नादो महानोर, चंद्रकांत पाटील, भास्कर लक्ष्मण भोळे, जहागीरदार ही साहित्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी त्यांच्या खूप जवळ होती. साहित्य क्षेत्रात वेगळं करणारी एक विद्यार्थी म्हणून मला या सगळ्यांच्या जवळून बघा येत होतं. त्यावेळेस मी महानोरांना विनंती केली की कविता क्षेत्र तुमचं आवडीचं आहे, पण कविता व्यतिरिक्त काही असेल तर तुम्ही आम्हाला प्रकाशनासाठी द्या. आणि महानोरांनी माझं प्रकाशन सुरू झालं. त्यानंतर 6च वर्षामध्ये त्यांच्या गावाकडच्या कथा हा संग्रह चंद्रकांत पाटलांनी संपादन करून छापण्यासाठी दिला आणि मी प्रकाशक म्हणून उभा राहण्यासाठी जशी नेमाडे सरांनी मदत केली, महानोरांनी केली आणि महानोरांनी पुढे साकेत प्रकाशनाला उभ्या आयुष्यामध्ये लहान मोठे 25 ग्रंथ प्रकाशनाची संधी दिली. त्यामध्ये शेती संबंधीचं होतं, पाण्यासंबंधीचं होतं, फळबाग लागवडीचा संबंध असेल, जलसंधारण असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये महानोर जे स्वप्न बघत होते आणि लिहित होते ते प्रकाशित करण्याची संधी मला त्या काळात मिळाली. असा हा रानकवी, मराठवाड्याचं अक्षरधन असलेलं भूषण वाटावा असा हा कवी यांनी उभ्या आयुष्यामध्ये अनेक नव्या मुलांना, लिहित्या मुलांना पाठबळ दिलं. संकटामध्ये, आनंदामध्ये पाठीमागे उभे राहिले. महानोरांच्या संबंधी 2-3 आठवणी मला फार ठळक आहे. भाऊपद्ये नावाचे खूप मोठे लेखक, 61चा कार्यक्रम आम्ही वेरूळला ठेवला होता. त्या कार्यक्रमासाठी प्राचार्य बोराडे सरही उपस्थित होते, महानोर होते, नेमाडे होते, जहागीरदार होते आणि शाह मनोहर नावाचे कादंबरीकार होते. आणि या मित्रामध्ये जी साहित्यासंबंधी नव्याने लिहिणाऱ्या माणसाच्या अडचणीसंबंधी महानोर, नेमाडे, भोळे यांची जी चर्चा होत होती ती मराठी साहित्याच्या समृद्धी संबंधी. कोणत्याही राष्ट्राचं साहित्य, कला, ती शिल्पकला असेल, संगीतकला असेल, नाट्य असेल, सांस्कृतिक वारसा हे आमचं धन असतं. साहित्य, कला, संस्कृती ही राष्ट्राची संपत्ती असते आणि त्या संपत्तीच्या संवर्धनासाठी लेखक, कलावंत, चित्रकार, संगीतकार, गायक काम करत असतात. असं मोठं काम नादो मनोहर यांनी केलं. ते वारंवार सांगायचे की आपल्या आयुष्यामध्ये संकट येत जाणार,
संकटाला तोंड दिलं पाहिजे, आनंदाने हुरळून गेलं ना पाहिजे आणि ज्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय त्यांना तुम्ही माफ केलं पाहिजे। ही महानोरांची भूमिका त्यांच्या वैयक्तिक जीवनातील, कुटुंबातील जवळच्या माणसांचं, चंद्रकांत पाटील असतील, महानोर असतील, नेमाडे असतील, यांच्या माध्यमातून मला जवळ अनुभवता आली। ते जाता जाता म्हणायचे नेहमी की जे असेल ते स्वीकार। तुम्ही जर एकदा वर्तमान स्वीकारलं, आनंदाचं, दुःखाचं, कष्टाचं, संघाचं, तर त्याला तुम्ही तोंड देऊ शकाल। अशा या भूमीतला नायक कवी अक्षरच्या माध्यमातून त्यांनी जे लेणी कोरले त्यांच्या लेखनामध्ये असे पद्मश्री महानोर यांना आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली। त्यांना राष्ट्रीय अखिल भारतीय पहिलं साहित्य संमेलन दिल्लीला झालं, त्या ठिकाणी त्यांना सन्मानाने जाता आलं। एवढंच नाही तर त्यांनी अनेक नव्या लेखकांना मदत केली। आज त्यांच्या आठवणी, त्यांचे स्मरण, त्यांनी केलेलं काम आम्हाला येत्या काळामध्ये प्रेरणा देणार आहे। या आदरांजली कार्यक्रमामध्ये त्यांच्या संबंधित एवढी कृतज्ञता व्यक्त करून माझं प्रास्ताविक संपवितो। धन्यवाद। महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब एक गुणग्रही नेते होते। त्यातूनच चव्हाण साहेबांच्यामुळं नादोन महानोर यांचे आमदार म्हणून विधान परिषदेत झाले। महानोरांना यशवंतराव चव्हाण साहेबांचा सहवास लाभला। यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या सहवासाचा अनुभव महानोरांनी ग्रंथरूपाने शब्दबद्ध केला आहे। त्या ग्रंथातला एक उतारा आपल्या समोर वाचतील, त्याचं वाचन करतील बालकवी गणेश घुले। रानकवी नादो महानोरच्या यशवंतराव चव्हाण आणि मी या पुस्तकातले एक अवतरण मी आपणास वाचून दाखवत आहे। यातून आदरणीय यशवंतराव आणि कवी नादो महानोर यांचा अनुबंध आपल्या लक्षात येईल। कवी नादो महानोर लिहितात, यशवंतराव चव्हाण कर्तृत्वाने आणि मनानेही तितकाच मोठा असलेला माणूस। यशवंतरावांनी माझ्यासारख्या खेडेगावाच्या सामान्य मुलावर प्रेम केलं, मला मोठं केलं। एका कवितेतून हे झालं। त्यांनी व्यक्तिगत जीवनात मला मोठा आधार दिला, म्हणून मी उभा राहिलो। त्यांचा 11 वर्षाचा सहवास माझ्यासाठी आयुष्यव्यापी ठरला। त्यांनी सांगितलेलं काम मी आजवर निष्ठापूर्वक करत आलो आहे। प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी यशवंतराव आजही माझ्यासोबत असतात। माझ्या मनाचं तळघर त्यांनी व्यापलेलं आहे। धन्यवाद। कविता आणि शेती यामुळे आदरणीय पवार साहेब आणि महानोरांचे ऋणानुबंध जुळले आणि शेतकरी दिंडीने ते अधिक घट्ट झाले। शरद पवार आणि मी या पुस्तकातील उताराचं वाचन करतील निलेश राऊत। आज या कार्यक्रमामध्ये आदरणीय नादोंची आठवणी आपण जागवणार आहोतच। आदरणीय साहेब या ठिकाणी नादोंबद्दलची आपल्या शोक संवेदना व्यक्त करतील आणि त्यानंतर जेव्हा प्रस्ताव आला, जेव्हा आम्ही सगळ्यांनी विचार केला की नादोंची श्रद्धांजली आपण घेतली पाहिजे, त्यावेळेला असा दुसरा विचार पुढे आला की नादोंना श्रद्धांजली द्यायची असेल तर नादोंच्या श्रद्धांजली सभेला भाषण करून आणि भाषण ठेवून काही उपयोग नाही। नादोंच्या कवितांचा आणि गाण्यांचा जागर केला पाहिजे आणि त्याच वेळेला नादोंनी आयुष्यातले 5 दशकं ज्यांच्यासोबत घालवली, ज्यांचे ऋणानुबंध हे राजकारण, समाजकारण, साहित्य याच्या पलीकडे होते, अशा आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीतच ही श्रद्धांजली सभा व्हायला हवी अशी विनंती आम्ही आदरणीय साहेबांनी केली। साहेबांनी देखील होकार देऊन आज साहेब इथं आले त्यांच्या श्रद्धांजली सभेला, त्याबद्दल आम्ही आदरणीय साहेबांप्रती देखील कृतज्ञता व्यक्त करतो। 1980 साली आदरणीय साहेब विरोधी पक्षनेते होते आणि त्यावेळेला बॅरिस्टर अंतुले हे मुख्यमंत्री होते। जसं यशवंतराव चव्हाणांचं पुस्तक शरद पवार यशवंतराव चव्हाण मी असं नादोंनी लिहिलंय, तसंच आदरणीय साहेबांसोबतच्या आठवणींचं पुस्तक शरद पवार आणि मी हे देखील नादोंनी लिहिलेलं आहे आणि ते
आदरणीय बाबांनी साकेत प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित केलंय. ही सगळी घटना घडली. आम्ही नादोंच्या अंत्यविधीला गेलो होतो. परत येताना मला ते पुस्तक आठवलं आणि मी पुस्तक जेव्हा वाचलं सगळं त्यातला एक महत्वाचा उतारा मला सापडला आणि मला असं वाटलं की नादोंच्या या सभेमध्ये, त्यांच्या स्मृती सभेमध्ये हा उतारा आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि आदरणीय साहेब या सभेला उपस्थित आहेत. तर नादो कवी आणि गीतकार म्हणून किती श्रेष्ठ होते आपल्याला माहितीच आहे, पण त्याच्यातलं जे कार्यकर्ते पण होतं, त्यांच्यातली जी सामाजिक जाणीव होती, त्यांची महाराष्ट्राच्या विकासाप्रती लढण्याची जी त्यांची वृत्ती होती ती या वृत्तींसोबत येते. आणि त्याच्या पलीकडे जाऊन दोन मित्रांचं प्रेम कसं असतं ते खरं तर यातनं आपल्याला वाचायला मिळेल, ऐकायला मिळेल. तो उतारा असा आहे की ज्या वेळेला शेतकरी दिंडी सुरू झाली होती डिसेंबर महिन्यात 1980 साली, आणि त्याची सुरुवात जळगावपासून झाली होती. जळगावच्या अलीकडंच नादोंचं गाव, वाकोच्या अलीकडं डावीकडं पळसखेड नावाचं, आणि तिथं आदरणीय साहेब आणि नादो आदल्या दिवशीच 2 दिवसांत पोहोचले होते. आणि त्यानंतर त्या दिंडीला प्रत्यक्ष सुरुवात झाली. नादो असं लिहितात की रस्त्यावर स्त्रीपुरुषांच्या खेडोपाडी रांगा, स्वागत, गुणावळी, भाषणं, त्या ठिकाणच्या पिकांची चर्चा. प्रत्येक मुकामच्या सभेला एक तरी मोठा नेता, सामाजिक कार्यकर्ता असायचा. तिला जळगावी दिंडीत 10,000 लोक होती. ते ठिकाणी वाढत गेले. सरकार अथवा कोणत्याही सत्ताधारी नेत्याला, मंत्र्याला, मुख्यमंत्र्याला शिव्या द्यायच्या नाहीत. फक्त शांतपणे प्रश्न व त्याची सोडवणूक यासाठी भाषणं करायची असं दररोज स्पष्ट केलेलं असायचं. शेतखंडीत महाराष्ट्रातले देशातले सर्वपक्षीय समविचारी सामील होत असत. SM जोशी, बापू काळे, भाई वैद्य, मृणगोरे, अहिल्या रांगणेकर, ND पाटील, गणपतराव देशमुख, राजाराम बापू पाटील, ग.प्र. प्रधान, बाबा आढाव, AP वर्धन, नानासाहेब गोरे, देवीलाल, कर्पुरी ठाकूर, यशवंतराव चव्हाण, जॉर्ज फर्नांडिस, 150 तरी देशातील महत्वाची नावं या दिंडीत प्रत्यक्ष सामील होती. शरदरावांनी दाखवून दिल्याप्रमाणे मी दररोज सभा आयोजित करीत होतो. कधी नागपूर अधिवेशनात महत्वाचं कामकाज म्हणून ते हजर राहायचे, कधी सभेला परत यायचे. दररोज दिंडी शेतकरी वाढत गेले. देशभर या दिंडी नोंद, बातम्या, फिल्म्स येत राहिल्या. एक दिवस माझ्या विधान परिषदेत महत्वाचं काम होतं. मी सकाळी पोचलो. सायंकाळी श्री शरदराव पवार, श्री ग.प्र. प्रधान, कॉम्रेड सुदाम काका देशमुख व मी नागपूरहून अमरावती सभेला आलो. रेस्ट हाऊसमध्ये वेटरनची प्रचंड गर्दी. सभेला 2 लाखांपेक्षा जास्त जनता डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या शिक्षण संस्थेच्या मैदानात जमली होती. राजकमल चौकातून आम्हाला निघणं कठीण. त्या दिवशी जॉर्ज फर्नांडिस दिंडीत होते. दुसऱ्या दिवशी यशवंत चव्हाण साहेब. शरदरावांनी गृह खातं त्याआधी नीट चालवलेलं होतं. अनेक अनुभव त्यांच्या पाठीशी होते आणि त्याचबरोबर गृह खात्यात महत्वाचे लोक त्यांचे आज म्हणूनही होते. अमरावती रेस्ट हाऊसमध्ये प्रवेश केला. मध्ये कार्यकर्ते, नेते यांच्याशी ते बोलले. इकडे बाहेर त्यांची वाट पाहणारे महत्वाची लोक होती. तसेच शासनाचे आदेश. मागच्या बाजूला गनिमी काव्यानं शरदराव कधीच निघून नागपूरकडे गेले होते. बहुधा जळगावमध्ये अमरावती तिथेच त्यांना अटक होणार होती. तिसऱ्या दिवशी पोहराबंदीच्या भागात दिंडी 1 किलोमीटर जात नाही तोवर यशवंतराव चव्हाण साहेबांसकट त्यांना अटक झाली. प्रचंड प्रमाणात SRP व पोलिसांच्या गाड्या. शासनाच्या मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुल यांच्या आदेशाप्रमाणे अटकलेल्या दिंडीतल्या शेतकऱ्यांना, नेत्यांना नागपूर ओंडून भंडारा गोंदियाकडे घेऊन गेले. मार्केट यार्डात उतरवून जेल आहे असा बोर्ड लावला. चांदूर रेल्वे या गावी कोर्टात दिंडीची केस आली. दिंडी निर्दोष घोषित करून आम्हाला सोडलं. यशवंतराव राजाराम बापू पाटील यांच्या प्रकृतीमुळे फार हाल झाले. मला त्यांच्या सोबतच राहावं म्हणून शरदरावांनी पक्क केलं होतं. दिंडीत भाजपा सामील नव्हते. बाकी सगळे पक्ष सामील होते. त्यापेक्षाही मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांना दररोज नको तो सल्ला देऊन दिंडी हाणून पाडायची यासाठी शेतकरी संघटनेचे श्री शरद जोशी यांनी विडा सुचवलेला होता. त्या दिवशी विधान भवनावर फतवा मागण्यांचं निवेदन लावायचं होतं. त्यासाठी तिथं पोहोचू नये म्हणून संपूर्ण नागपूर बाहेर नाकेबंदी, अटक सत्र होतं. पहिल्या दिंडीला श्री शरदराव, SM जोशी यांना अटक झाल्यास झाशीरावांनी चौकून निघून रस्ते बदलावेत. कसं यायचं, पोलीस, SRP ठरलेली जागा सुन असतात असं सांगून गनिमी काव्याचा शरदरावांनी मार्ग दाखवलेला होता. 9:30 वाजता मी जयघोष करून दिंडीत झाशी राणी चौकातून शेतकऱ्यांसह काढले. रेल्वे स्टेशन जवळ शरदराव व SM जोशी यांना भेटलो. ते कळले ही आजचीच दिंडी फक्त फतवा घेऊन होती, पोहोचलीच पाहिजे होती. अरुण मेहता व मी दोघांवर सोपवून हे त्यांनी पक्क केलेलं होतं.
पूर्वीच आम्हाला अटक करण्यासाठी शोध सुरू होता. आम्ही लोकमत कार्यालयाच्या मागे डॉक्टर कोतवालकरांच्या घरात गुप्तपणे होतो. त्याच दिवशी झाशी राणी चौकात अकस्मात उभे होऊन खोट्या दाखवलेल्या मार्गाने विधान भवनात फतवा घेऊन आम्ही गेलो. यानंतर हा शेवटचा पॅराग्राफ मी वाचतोय या उतार्यातला, या प्रकरणातला. आणि 1980 साल आणि आजचं साल. नादो महानोर आज इथं नाहीये. त्यांच्या संवेदना, त्यांच्या स्मृती आपसोबत आहेत. पण नादोंनी काय लिहून ठेवलं होतं 1980 साली बघा. शरदराव व त्यांच्या पक्षातून हळूहळू माणसं, कार्यकर्ते निघून चालली होती. यापेक्षा ज्यांना महाराष्ट्रात शरदरावमुळे राजकारणात प्रवेश, प्रतिष्ठा मिळाली, संधी मिळाली, खूप काही मिळालं, तेच जास्त करून सभा संमेलनात मुख्यमंत्री हाजी आजी करताना शरदरावाबद्दल फारच वाईट बोलत असत. 8 आमदार सोबत होते म्हणजे काहीच नाही. पण शरदरावांचं राजकारण चाललेलं, कुठेही त्याची खंत शरदरावांनी उमटवली नाही. त्यांचे खूप अंतर्यामी लागलेलं होतंच. हे सत्य असूनही नामोहरम न होता संयमानं, कुठल्या तरी आगळ्या उमेदीनं ते पुन्हा सजग होते. मात्र त्यासाठी खूप मर्यादा, अडथळे येत असत. मी या काळात जास्त त्यांच्या जवळ होतो. महाराष्ट्रभर, मुंबईत, घरी अनेकदा मी श्रीमती प्रतिभा वहिनींना एक भरपूर मजकूर आंतरदेशीय पत्र पाठवलं होतं. मी त्यात असं लिहिलं होतं की सांगता येत नाही हे 8ही आमदार निघून जाती सुद्धा. जवळची वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं हळूहळू कमी होत चालली. कोणीच नाही असाही एक येऊ शकला तरी मी आपल्या साहेबांच्या सोपीला संपूर्ण आहे. माझ्याजवळ काहीच नाही, पण जे काही आहे ते घेऊन मी आपल्यासाठी आहे. साहेबांची निराशा झटकणं कठीण, पण तुम्ही त्यांना सांगा उद्याचा दिवस वेळ लागला तरी त्यांचाच आहे. नादो महानोर. मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आदरणीय नादोंबद्दलच्या शोक संवेदना व्यक्त कराव्या. धन्यवाद. आणि महाराष्ट्राबद्दल अतिशय असलेली आपण सगळे होती. नामदेवांच्यासाठी शोकसभेत बोलावं लागेल असं कधी वाटत नाही. गेल्या अनेक वर्षाचा माझा त्यांचा घनिष्ठ संबंध, त्या संबंधाच्या पाठीमागं दोघांना शेतीबद्दलची आस्था. नादो आणि त्यांचं काव्य किंवा त्यांचं लिखाण या संबंधी काही अधिक बोलायची आवश्यकता नाही. पण शेतीच्या क्षेत्रामध्ये जे काही बदल होत आहेत, काही नवीन संशोधन घेत आहे आणि त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या दैनंदिन कौटुंबिक परिस्थितीवर उत्तम होतोय, याच्यामध्ये नादोचं लक्ष हे अधिक असतं. अनेक वेळेला आम्ही बरंच करायला गेलो असेल, तिथे गेल्याच्या नंतर त्याची सीताफळाची बाग असो, ज्या दर्जाचं सीताफळ क्वचित बघायला मिळतं अशा दर्जाची सीताफळ त्यांच्या झाडाला लोणच्याचे वर्णन मिळतं. आणि जे बैठकीमध्ये गप्पा गोष्टी व्हायच्या त्या शेतीच्या बाहेर येतची असते असं नाही. या सगळ्या कामामध्ये अतिशय अर्थ होतं. जे काही लिखाण झालं ते शेतकरी, शेती, त्याचं पीक हे नजरेसमोर जीवनात त्यांचं ते लिखाण केलं झालं आणि त्याच्या परिसरामध्ये ते वाढले. आणि शेतीवर लक्ष त्यांनी केंद्रित केलं. ते लक्ष अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला, बघायला मिळालं.
काव्य, लेख, लघुलेख आणि सिनेसृष्टी या सगळ्या क्षेत्रामध्ये शेती हे मध्यप्रदेश ठेवून त्यांनी एक फक्त आपलं स्थान स्वतः जयचं चित्रपट आणि त्यामध्ये ही कातटाकली किंवा तत्सम अनेक गीतं ही मराठी माणसाच्या मुखातून अनेक ठिकाणी ऐकायला मिळायची. तिचा मनापासून स्वीकार मराठी जनतेने केला. या श्रेयच्या बाहेर मगाशी सांगितल्याप्रमाणे शेतीच्या विविध प्रश्नाच्या संबंधीची त्यांना आस्था होती आणि अभ्यास होता. पाणी हा शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आणि बरंच केलं आणि तो सगळा परिसर मुबलक पाण्याचा परिसर नाही किंवा नव्हता आणि त्यामुळं पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब हा आढळला पाहिजे आणि त्यासाठी जलसंधारणाची नीती हिला अतिशय महत्त्व आहे. याबद्दलची भूमिका ते बहुत दिशेनं मांडत असतात. फळबागाच्या संबंधीची त्यांची आस्था जे कोणी त्यांच्या वयस्करच्या शेतीमध्ये गेले असतील, पाहिजे असेल त्यांच्या लक्षात येईल. महाराष्ट्राच्या विधानसभेमधून विधान परिषदेमध्ये त्यांना जायची संधी मिळाली. त्या 12 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी जी त्या ठिकाणी भाषणं केली, पुन्हा शेती आणि शेतकरी मध्यबिंदू ठरवून त्याचं प्रत्येक भाषण हे विधिमंडळामध्ये जाणाऱ्या नव्या सदस्यांनी वाचलं पाहिजे असं उद्देश ते होतं. तासन ते बोलायचे आणि सभापती पदावर कोणी असलं तर त्यांनी वेळेची मर्यादा त्यांच्या बाबतीत केली आहे. आणि एवढं अतिशय उपयुक्त अशा प्रकारचं त्यांचं ते व्याख्यान असायचं. एकदा मला काहीतरी कामाच्यासाठी अमेरिकेला जायचं होतं. महानगर होतं त्यावेळी होतं. त्यांना म्हटलं येता का? येतो म्हणलं. एका अशीवर मला ती शेती बघायची आणि मी त्यांना तयार केलं. पहिल्यांदा मला त्यांना तयार करायला लागलं की थोडी वेशभूषा बदला, त्याचा शर्ट आणि पायजमा याच्यावरती गायला तयार नसते. पण फारच आग्रह केल्याच्या नंतर मला आठवतंय की एका टेलरला बोलवलं आणि म्हणजे कमीत कमी पॅन्ट आणि बुशर्ट याचं जे माप यांचं घ्या आणि काही ड्रेस आणून द्या. झालं काम आणि आधी नाही झालं. त्यांनी पॅन्ट आणि शर्ट परिधान केले आणि विमानामध्ये बसले. तिथे गेल्याच्यानंतर आम्ही एक शेतकऱ्याची शेती, त्याचा अर्थशास्त्र, त्यांनी केलेलं नवीन संशोधन याच्यावर अत्यंत सखोलपणानं अभ्यास करण्याची भूमिका ते सातत्याने घेत होते. अमेरिकेतली वाढीची प्रगती याच्या संबंधीची आस्था त्यांना नव्हती. एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये उतरल्याच्या नंतर तिथली काही माहिती त्यांना देण्याचा प्रयत्न केला तर ते कटाक्षाने सांगायचं. यासाठी आपण वेळ नंतर घालूया, पण शेतीचं काय आहे तिथं त्याच्याबद्दलची मला माहिती द्या. आणि म्हणून हा खऱ्या अर्थानं अखंडपणानं शेती आणि शेतकरी याच्याबद्दलची आस्था ठरणार असा
शेतकरी आज आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे. नादो एकदा बोलायला लागले की त्याचं बोलणं थांबायचं नाही. विशेषतः एखादं काव्य आणि त्या संबंधीचा विषय असेल हे ते करायला लागले की ते कंटिन्यू बोलायचे. आणि मला आठवतं आहे की त्यांच्याच पुढचं एक दिवशी पु ल देशपांडे त्यांनी सांगितलं त्यांचं ते दीर्घ भाषण ऐकल्याच्या नंतर नादो तुझं नाव आजपासून मी बदललं, तू नादो नाही तू धोजो आहेस. एकदा तू सुरुवात केली बोलायला की तो धोजो बोलतो. असं होतं की पु ल देशपांडेंनी असा उल्लेख त्यांचा केला होता. परत हे ठिकाण मराठी क्षेत्रातल्या नामवंत साहित्यिकांच्याबद्दल एका दृष्टीनं फळीत असं ठिकाण होतं. तिथे कधी गजमा जातील, कधी पु ल देशपांडे जातील, कधी लताबाईंच्याबद्दलचं ऐकायला मिळेल, की आशाबाईंच्याबद्दलचं ऐकायला मिळेल. अनेक अतिशय महत्त्वाची कर्तृत्वान सत्य आणि कला आणि संगीताच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान आहे असे अनेक लोक परिस्थितीला जाऊन आले आणि नादोंचा पाहुणचार त्यांनी घेतला. त्याहीपेक्षा शेतीच्या संबंधी त्यांची आस्था ही समजून घेण्याचा उद्देश का. अलीकडच्या काळामध्ये मानव एका वेगळ्या स्थितीत त्यांच्या पत्नी गेल्या आणि त्यानंतर हा ग्रस्त सावरलाच नाही. मी आणि माझी पत्नी आम्ही अनेक वेळेस त्यांची सवलत काढण्यात बोलवून घेणं, त्यांच्याशी गप्पा गोष्टी विषय बोलणं हे खूप प्रयत्न केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. हा ग्रस्त आमचा खचला. तो पत्नीचं स्मरण करत एक दिवशी आपल्यातून निघून गेला. आज ते सगळ्या साहित्याच्या काव्याच्या शेतीच्या क्षेत्रामध्ये जे प्रचंड योगदान दिलेलं आहे ते केले तर ते कधी विसरलं जाणार नाही. हे महाराष्ट्र मराठी वचन काव्याच्या संबंधी असलेला घटक हा प्रत्येक जण इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा महाराजांचं स्वर अखंडपणे करेल. आज या ठिकाणी आमच्या सगळ्या सहकार्याने पुढाकार घेतला आणि ही या ठिकाणी शोकसंवेदना आयोजित केली. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. अधिक बोलण्याचा हा प्रसंग नाही, आणि याच्यानंतर त्यांच्याच काव्याचं या ठिकाणी वाचन व्हायचं आहे. त्याच्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. नमस्कार. यानंतर मी मान्यवरांना आणि साहेबांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठाच्या समोर स्थानापन्न व्हावं. आजच्या या नादोन महानोर यांच्या आदरांजली सभेच्या दुसऱ्या सत्राला लगेचच प्रारंभ होतो आहे. कविता आणि गीतांचा काव्यरूपी आदरांजली महानोरांना वाहिली जाणार आहे. मी पुढील सूत्र निवेदक समाधान इंगळे सर यांच्याकडे सोपवतो. लगेचच कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ होईल.
ह्या नभान या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य ऐशी ती फळाला जोंधळ्याला चांदणे लघडून जावे. ह्या नभाने या भुईला दान द्यावे आणि मी माझ्या पापणीला पूर यावे. पाहता ऋतुगंध कांती सांडलेली पाखरांशी खेळ मांडून गावे. गुंतलेले प्राण ह्या रात माझे फाटकी ही झोपडी काळीच माझे. मी असा आनंदनी बेहोश होता शब्दे तू मला पाहूत हवे. आदरणीय पद्मश्री नाथोंना अभिवादन करताना हे काव्यरूप जे नाथोंनी आपल्या अत्युच्च प्रतिभेतून साकार केलेलं तेच ट्रिब्यूट आदरणीय नाथोंसाठी ज्या पद्धतीनं देवाची देवाला व्हावी तेच ईश्वर म्हणजे एकरूप होणं. श्रुत आणि शब्द ज्यांच्या प्रतिभेत एकरूप झाले अशा नाथोंना हे अभिवादन आहे. नाथोंच्या अतिउच्च प्रतिभेतून साकार झालेली वेगवेगळी काव्यरचना गीते या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या समोर अभिवादन करताना सादर करतो आहोत. यशवंतराव चव्हाण सेंटर, जिल्हा केंद्र औरंगाबाद, महात्मा गांधी मिशन, मराठी विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठ, मराठवाडा साहित्य परिषद, मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि अभ्युदय फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित ज्येष्ठ कवी गीतकार पद्मश्री नाथो माहूर याच्या स्मृतिप्रित्यर्थ पक्षी दूर देशी गेलं महानुना कथारूप काव्यरूप आदरांजली या प्रसंगी मी व्यक्त करतो आहोत. पक्षांचे लक्ष थवे गगनाला पंख नवे, वाऱ्यावर गंधभार भरलेले ओचे, झाडातून लदबदले बहर कंजनाचे, घन वाजत गाते थेंब अमृताचे. मराठवाड्याच्या मातीमध्ये पाऊस, माती, रान, वृक्षवेली यांनी हे लदबलेलं मराठी भाषेला आपल्या मुळापर्यंत, भाषेला कुळ असतं आपल्या कुळापर्यंत, आणि मुळापर्यंत म्हणजे काय तर मराठी भाषेला आपल्या बोलीकडून जाणारा कवी म्हणजे आदरणीय नाथो. आदरणीय पवारसाहेबांची नाथोंना अभिवादन करतानाची पोस्ट वाचताना संबंध महाराष्ट्र गदगदून गेलेला की माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा कवी नाथो महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मले नाथोंचे बालपण कष्टात गेले
पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेचा धुमार फुटले. नाधोंच्या कवितांनी, रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी, जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. मराठी माणसांच्या मनावर गारूड करणारे रानकवी अभिवादन करताना पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्र पवार साहेब पुढे लिहितात की नादों विधान परिषदेतील भाषणे देखील माणसांच्या काळाचा ठाव घेत. आणि आताच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की नाधो हे धो होते, त्यांना धोधो होण्याची संधी उपलब्ध करून दिली आदरणीय साहेबांनी. आम्ही मराठवाड्यातील लोक, साहित्य क्षेत्रातील लोक, सांस्कृतिक क्षेत्रातील लोक आदरणीय साहेबांचे या निमित्ताने ऋण व्यक्त करतो की नाधोंना हा एक मोठा अवकाश आपण उपलब्ध करून दिला. नादो हे रानकवी म्हणून उदयाला आलेले, परंतु आता ते रानकवी तर रानातून मनामनात गेलेले पोचलेले कवी, जनजनात पोचलेले कवी, जनांच्या मनाच्या आठवणीत नाथो, दानातून पानातून आठवतील नाथो. नाधोंच्या आठवणींना, नाधोंच्याच या काव्यरूपातून उजाळा देण्याचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमासाठी खूप तरुण मंडळी सुद्धा आहे. शक्यता अशी या सभागृहातील बरेच जणांनी नाधोंना बघितलं नसेल किंवा भेटले नसतील, पण तरीही नाधोंच्या प्रेमासाठी आपण इथपर्यंत आहात. तसं पाहिलं तर तुकाराम महाराजांनाही आपण कोणी बघितलं नाही, भेटलोही नाही, तरी एक आत्मीयतेचं आहे. कारण आपल्या प्रतिभेतून, आपल्या कवितेतून संतत्वाला पोचणं ही साधी गोष्ट नसते. संत तीच मंडळी होतात ज्याच्या हृदयामध्ये कविता असते, ती आत्मीयता असते माणसांची. आणि तीच संतत्व प्राप्त केलेले आदरणीय नाधो यांना विनम्र विनम्र अभिवादन या निमित्तानं आपण करूया. आणि नाधोंच्या आठवणीची सुरुवात की नाधो असे कवी आहेत की तुमचं माझं सगळ्यांचं लिहिणार आहे. नाधो असे कवी आहेत की त्यांच्या प्रतिभा एवढे धुमारे आहेत की श्रोत्यांच्या, ऐकणाऱ्यांच्या काळजाला एखाद्या वेलीसारखा वेढा घालावा अशा पद्धतीनं नाधोंची लेखणी, उजेडाची पूजा बांधणारे नाधो आपल्या सगळ्यांना भेटतात. वेगवेगळ्या प्रतिमातून, प्रतीकातून नाधो आपल्याला भेटतात. त्यांच्या एका सुंदर अशा रचनेनं या कार्यक्रमाची सुरुवात राहील. परंतु तत्पूर्वी या मंचावर उपस्थित जे कवी आहेत, या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की कवी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांनी जसं नाधोंच्या प्रतिभेचं गारूड हे रसिक श्रोत्यांवरती होतं, तेच वेडले पण कवींना आणि कलावंतांनाही नाधोविषयी वाटत आलेलं आहे. तीच भावना कवींची आणि कलावंतांची आहे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मुसाफिरी करणारे नाधो या काव्यरूप अभिवादन कार्यक्रमाचे कलावंत आहेत. त्याचा मी क्रमाने परिचय करून देतो. सतीश सिंथेसायझरवरती आहेत पलीकडे, त्यांच्या अलीकडे विजय मिमरोट फ्लूटसाठी निरंजन भालेराव, रंगकर्मी नाट्यकर्मी शिव कदमजी जे काव्य वाचन करतील, कवी प्रकाश होळकरजी, गायिका मालविका दीक्षित. मालविका हा शब्द ऐकल्याच्या नंतर असं वाटतं की हे नाव नाथूने ठेवलं असावं. या कार्यक्रमाचे गायक राहुल खरे, माझं नाव समाधान इंगळे, माझ्या बाजूला कवी दासू वैद्य, कवयित्री संजीवनी तडेगावकर, तबल्यासाठी बाळकृष्ण खोमणे आणि ऑक्टोपॅड रिदम मशीनसाठी निखिल कुमार प्रधान. आम्ही सर्वजण आपल्या सेवेत नाधोंच्या काही संस्मरणीय रचना आहेत त्या सादर करण्याचा प्रयत्न करतो. कार्यक्रमाची सुरुवात ज्याला आपण भूपाळी म्हटलं वेगवेगळ्या अर्थानं, परंतु प्रकाशाची बुझा बांधणारा कवी हा अंतःकरणात आशावाद आणि सकारात्मक घेतलेला असतो.
तय करेल. एक होता विदूषक या चित्रपटासाठी आनंद मोडक यांनी संगीत दिलेलं नादूंचं हे गीत अर्थात फार एका वेग पद्धतीची रचना आशा भोसले यांनी गायलेली. एक होता विदूषक या सिनेमातली ही सगळी नादोंची प्रचंड गाजली आजही ती ऐकली जाते. त्यातीलच एक गीत ज्याला काही जण गण म्हणतील परंतु कलावंत मंडळी त्याला नांदी असं म्हणतात की कार्यक्रमाची सुरुवात आणि अनेक कार्यक्रमांची सुरुवात
विशेष करून मराठवाड्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात या नादीने केली जाते. याचे मूळ गायक चंद्रकांत काळे, रवींद्र साठे, मुकुंद फळसणकर, प्रपंचन मराठे या 4 गायकांनी ही नदी, जे की प्रतिभा स्फूर्ती देणाऱ्या कलेच्या विद्येच्या देवतेला हे अभिवादन आहे. राहुल शब्दांचा हा खेळ मांडला, शब्दांचा हा खेळ मांडला, तुझ्या कृपेवर ईश्वरा. शब्दांचा हा खेळ मांडला, तुझ्या कृपेवर ईश्वरा. आम्हा शक्ती दे, शब्द शारदे, आम्हा शक्ती दे, शब्द शारदे. आम्हा शक्ती दे, शब्द शारदे, गौरी तनया ईश्वरा, गौरी तनया ईश्वरा. शब्दांचा हा खेळ मांडला, तुझ्या कृपेवर ईश्वरा. शब्दांचा हा खेळ मांडला, तुझ्या ईश्वरा. आम्ही जन्मभर भातवोनी, शब्दापाशी नांदतो. आम्ही जन्मभर भातवोनी, शब्दापाशी नांदतो. गंधर्वाच्या गोडण्याची आज प्रार्थना मागतो. गंधर्वाच्या गोडण्याची आज प्रार्थना मागतो. तुझा शब्द दे आकाशाचा, तुझा शब्द दे आकाशाचा. तुझा शब्द दे आकाशाचा, झांजड पावला स्वर्ग हिरा, झांजड पावला स्वर्ग हिरा. शब्दांचा हा खेळ मांडला, तुझ्या कृपेवर ईश्वरा. शब्दांचा हा खेळ मांडला, तुझ्या कृपेवर ईश्वरा. या कार्यक्रमाची रचना अशी, श्रद्धेय नाथोंना अग्निडाग देताना तिथं जी सुरू आहे तिथून ऐकताना जो गहिवर संपूर्ण रानाला आलेला आदरणीय वासू असतील, लिलेज असतील, की आपण अशा पद्धतीचं एक अभिवादन कार्यक्रम आदरणीय नाथोंसाठी ठेवायचा आणि त्यांचा निकटचा स्नेह असलेल्या कवींना निमंत्रित करून नाथोंच्या कविता या मान्यवर कवींनी सादर करायचा अशी संकल्पना आहे. नाथोंच्या कवितेच्या प्रेमात, नाथोंच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात, त्यांच्या समकालीन लोकांपासून ते आज या विद्यार्थ्यांपर्यंत, अगदी जे तरुण आताच तेही त्यांच्या घरी जाऊन पळसखेडला जाऊन त्यांची भेट घेत आणि आपल्या कविता नाथोंसमोर सादर करत, नाथोंसमोर आपली कविता सांगत. नाथो अतिशय आनंदानं या तरुण मुलांची प्रतिभा कविता ऐकत असत. असा नाथोंचा एक फार मोठा घोटाळा या परिसरातला संबंध मराठी जनातला. तर पुढची एक फार महत्त्वाची नाथोंची आपल्या समोर घेऊन येत आहेत कवयित्री संजीवनी तळेगावकर. नमस्कार.
मी त्यांची एक सूर्यनारायणा नितणे न उगवा ही कविता सादर करणार आहे. सूर्यनारायणा नितणे मान उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा, मुडक्या घराच्या बिंद्रावनाशी सांजेला, मुडक्या घराच्या बिंद्रावनाशी सांजेला, दिव्याचा तार जडो त्यांच्या संसाराला, ओंजळीने भरू देगा पाखरांच्या चोची, ओंजळीने भरू देगा पाखरांच्या चोची, दुःखात पंख ना मिळो सावली मायेची, आबादानी हो, आबानी हो, शेत भरू दे दाण्याचे, तुझ्या पालखीला शब्द बांधतो कोबाचे, तुझ्या पालखीला शब्द बांधतो कोबाचे. ही विलक्षण कविता नाधोन आपल्यासाठी दिली. भाषणांना फाटा देऊन या पद्धतीचे कार्यक्रम घेण्याचं अर्थात संस्कार हे शिकवण आदरणीय साहेबांची आहे. शरद आणि मी या पुस्तकात दोन्ही फार एक सुंदर आठवण सांगितली. अगदी मी 4च ओळीत ती तुम्हाला सांगतो की पाणझडसाठी मला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. शरदरावांनी हा आनंद सोहळा दिल्लीत साजरा केला. भाषणांना फाटा देऊन त्यांनी त्याऐवजी आनंद मोडक, रवींद्र साठे व इतर गायक गायांना आमंत्रित केले आणि कविता गाण्याचाच कार्यक्रम केला. अर्थात अशा पद्धतीनं भाषणांना देऊन सांस्कृतिक कार्यक्रमांचं एकच जे सूत्र आहे ते सूत्र संयोजकांनी आदरणीय साहेबांकडून घेतलं. ही कविता जनमानसात आधीच पोचलेली आहे. फक्त हा संवाद तुमच्या आतल्या कवितेचा. बऱ्याचदा तर असे वाटतं की ही कविता तर मला लिहायची होती, परंतु माझ्या आधी नाधोनी लिहिली. तुमच्या माझ्या मनातली गोष्ट करणारा हा कवी आदरणीय नाधो. पुढची कविता आपल्यासाठी सादर करतायत ही रचना शिवकदमची. गेले 5-6 जर आपण टीव्ही पाहत असाल तर तुम्हाला असं वाटेल की दोन्ही कविता आजच सकाळी लिहिली. जरा कानात प्राण आणू नाही का? हा गोंधळ, ही गडबड, गुदमरलेलं नवं गाव, घुमटा खाली शुभ्र थवे, नवी विटी नवाड, जुनं सर्व खोटं म्हणत उदोषांचे उठवीत रान, तुरे मारून दिमाखानं टापा टाकीत नवा गाव. ह्या शब्दा हे विश्व यांना काही नवे नाही. समाजवादी शब्दांमधली उडून गेली सगळी शाही. कठड्यांमधले हे लोक चष्मे पुसून गोड हसतात. ह्यांचे डोळे मिटामधल्या पाताळाचे यंत्र असतात. एक जण खांदे उडवीत धाड धाडून जातो. तरण्या बांड नेतृत्वाचा क्षितिजावरती चंद्र येतो. आई आंधी गई आंधी असे काही बोलून जातो. कुठल्या तरी जय जयकारात अर्धा गाव बुडून जातो. भिंती मागे उजळून नेहरू थोडे हसू लागतात. गांधीजींची काठी पाहून पुन्हा आपले गप्प बसतात. एक बाई तोऱ्यामधली थातूर मातूर समजवताना चिमणी जशी केविलवाणी तिची तिलाच सावताना
अख्खे गाव बुडून गेले, हसता हसता वेडे झाले. शेजाऱ्यांचे हाती हात अजून थोडे घट्ट झाले. हा देश सामान्यांचा, गरीब दुःखितांचा ह्याच्यासाठी कोणी कधीच झिजले नाही. मीच आता चाकोरीचे सर्व रस्ते मोडून टाकीन ह्याच्यासाठी. काळा बाजार तस्करांची जादा झाली इथे दाटी. कुजबुजणारा अर्धा गाव कोपर खळीत निहाळताना त्याचे सुद्धा शब्द झाले थोडे मलूल गडबडताना. कठड्यामधले चष्मेवाले चौकटीच्या रेघा देतात. इतिहासाची जुनी तंबाखूचे बार होतात. नंतर एक हात उडवीत शहामृगी बोलून गेला. संख्येमधल्या साम्राज्याचं गणित मांडून विजय झाला. अत्तराचा फाया भरून पिवळी सिल्क सावरताना दुबळ्या कास्तकांसाठी भलती नव मांडून गेला. कोणी नुसा उभा राहता सगळा गाव सावरून बसतो. मधल्या आघाताला हादरा देऊन पुढे जातो. त्यांच्या उसळून थरथरणाऱ्या शब्दांमधला घट्टपारा भावनाच्या ओंकारानं फुलून गेला गाव सारा. कुणाचे नाव न घेता तुम्हाला काही चित्र तुमच्या समोर दिसू लागतील, कदाचित योगायोग समजा. वास्तवाचे सारे काही सांगत जाता ज्वालाग्राही. खोट्या नाट्या कलभूताचे कपडे फाडून दिली द्वाही. दाही दिशा मोकाटलेले शब्द त्याचे अटके बार. चिंधा झाल्या संसाराचा मोडलेला खोटा भार. विखरून पुन्हा जातीपाती साम्राज्याचे घोडेस्वार. हेच इथल्या अंधाराचे पापाचेही भागीदार. तो गजरात बुडून जातो. दुसरा पुन्हा तेच काही. अख्खे गाव घुमटामधले सुस्तावलेले जागे होई. हे सगळं सत्य बाबा. सत्तेशिवाय शहाणपण घर करून रून गेले. शब्दामधले ओले व्रण. लोकशाही स्वातंत्र्याची इथे झाली गवत माती. भिंतीवरले फुले जरा आंबेडकरास धक्का देती. लक्तरलेले प्रश्न सारे इथे झाले चोळामोळा. गिल्लावरून सुटत नाही. जखमा खोल दुखतात माणसांसाठी. शब्द आणखी शब्दांसाठी अर्थ असतात. शुभ्रयांची आश्वासने उंटावरून पुढे जातात. हे सगळे काही हो. उघडे डोळे पाहत राहू. खांद्यावरती दुःख घेऊन आमचे पाय चालीत जाऊ. स्वातंत्र्या संस्कृतीचे ठाऊक नाही आम्हा गाव. दिशाविहीन वाऱ्या परीस हा नाही कुठला ठाव. आमचा लाल टिळा लावून सौभाग्याचे विशाल बाळ मिरवीत गेले याही पुढे पाचोळ्याचा मुडका गाव. राखोंडीच्या विस्तवाचा पा घेऊन कुठला पक्षी पुन्हा नवे उभे करील. नवे घर नवीन शी. ओंकाराचे शब्द देऊ पुष्कळ शोषून झाले राव. हा गोंधळ ही गडबड. गुदमरलेले आमचे गाव. गुदमरलेले आमचे. आझादी का अमृत महोत्सव मागच्या वर्षी या वर्षी आपण साजरा केला झेंड्यासोबत सेल्फी काढून. परंतु ही जी वास्तवदर्शी कविता आहे ही रानकवीची कविता असू शकत नाही. ही जनकवीची कविता आहे. तुमच्या माझ्या मनाची ही कविता आहे. ही वेदना आणि ही संवेदना पकडण्याचं सामर्थ्य असलेले कवी अर्थात नादो. ही कविता पावसाळी कविता या कविता संग्रहातली आहे. पुढची कविता प्रार्थना दयाना या कविता संग्रहातली सादर करतायत दासू वैद्य सर. नमस्कार. साधारण 35 वर्षापूर्वी महानोर दादांनी लिहिलेली ही कविता आहे. पण कविता आणि कवी कसा समकालीन असतो त्याचं उदाहरण म्हणून ही कविता आहे. त्यातल्या त्यात आमच्या मराठवाड्याच्या दृष्टीने तर ही कविता म्हणजे काय कायमची शिलालेखासारखी लावून ठेवावी का काय आहे. त्याचं कारण आवर्षण इथला पिकलेला शेतकरी या सगळ्याचं उद्ध्वस्त झाले खेडं अशी ही कविता आहे. कवितेचं नाव सुना सोन्याचा पिंपळ. खुड्या मोडक्या खेड्याचे डोळे गळू आले आता. झाडातून उदासल्या पार धुवाधार वाटा. स्वाती नक्षत्राची गेली सारी आबादी सरून. माणसांच्या भेटीमंदी आले रुखे मुकेपण. खोप्यातला सावरून चिडी पाखरांचा तांडा. नुसता जगण्याला आला
कारुण्याचा भोगवटा. भोगवटा सोसताना रानोमाळ ओला स्वर, तरी गिर्रे बाज आज खोट्या नशेत गुग. पाठीवरी नित्य ओझे, रस्ते दूरचे उदास, संगनेही संपलेले तरी डोळे भिजतात. उभ्या श्रावणाचा झाला शुभ्र वैशाखी पारवा. उभ्या श्रावणाचा झाला शुभ्र वैशाखी पारवा. हिरव जाळून आभाळ निघाले गाव गावा. भेगाळली सारी कुठे थोडा न ओलावा. गुरा ढोरांचा हंबर तहानेनं व्याकुळावा. करपल्या पिकातली पान पिंगट गळून, करपल्या पिकातली पान पिंगट गळून, काडीमुडीच्या झाडांना भादव्याचं उद्दीपन. पानपाचोळा भनंग भोवऱ्यातल्या आकाशी, ठेप सोडून पाखर निघालेली दूरेश. रात्र काळोख पिऊन घोट घेते आभाळाचा. रात्र काळोख पिऊन घोट घेते आभाळाचा. त्यावर जळे पाणी तसा संसाराचा वासा. किती ढोसाव्यात काड्या चूल पेटता पेटना. किती ढोसाव्यात काड्या चूल पेटना. करपल्या भाकरीचा घास गळा उतरेना. पोरा बाळांच्या डोळ्यात आर्त पाणी रुखे सुके. पोरा बाळांच्या डोळ्यात आर्त पाणी रुखे सुके. दुःखांतात दनगोत पार झालेले पारखे. बिंद्राबनाशी सांजेला दिवा जळेना नितळ. बिंद्राबनाशी सांजेला दिवा जळेना नितळ. ओट्यावर सुनी रात्र सुना सोन्याचा पिंपळ. नाही पंढरीची वारी, नाही आषाढी कार्तिकी. देवळातल्या दिव्याला नाही काकड आरती. एखादाच कोणी वेडा विना छेडतो प्राणात. एखाच कोणी वेडा विना छेडतो प्राणात. विझणाऱ्या शब्दातले स्वर दाटले कंठात. आम्ही काय केले पाप सांग तरी विठुराया. आम्ही काय केले पाप सांग तरी विठुराया. कशासाठी संसाराची अशी घालविली रया. युगे 28 झाली झड खाली पांडुरंगा. युगे 28 झाली झड खाली पांडुरंगा. कुणबाच्या शेतावर धाड तुझी चंद्रभागा. युगे 28 झाली झड झाली पांडुरंगा. कुणब्यांच्या शेतावर धाड तुझी चंद्रभागा. रानोमाळ पेरलेले कोंब रुजू दे दाण्यांचे. रानोमाळ पेरलेले कोंब रुजू दे दाण्यांचे. तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचा. खेडोपाडी मोडलेल्या कुणब्यांना गर्भवास. खेडोपाडी मोडलेल्या कुणब्यांना गर्भवास. तुका उडून जाताना देहू निरभ्र उदास. तुका उडून जाताना देहू निरभ्र उदास. देहू निरभ्र उदास पंढरीला लागे धस. देहू निरभ्र उदास पंढरीला लागे धस. वाळवटी कीर्तनात वेडा घेतो गळफास. वाळवंटी कीर्तनात वेडा घेतो गळफास. डोळ्यातल्या अंधाराचा कुठे सापडेना तळ. डोळ्यातल्या अंधाराचा कुठे सापडेना तळ. सुनी सुनाट पंढरी सुना सोन्याचा पिंपळ. सुनी सुनाट पंढरी सुना सोन्याचा पिंपळ. सुना सोन्याचा पिंपळ. आणि जे गीतकार त्यांना कवी म्हणून मान्यता मिळाली नाही, परंतु नादो महानोर एक असे कवी आहे की ज्यांनी आपल्या गाण्यातही वाङ्मयीन मूल्य कबू दिलं नाही. आणि हे साध्या माणसाचं काम नाही, साध्या प्रतिभेचं काम नाहीये. आपण चैत्रजेचं हे पुढचं
गीत या ठिकाणी ऐकूया. पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आहे. मंगेशकर आणि रवींद्र साठेंनी गायलेली ही रचना. गोऱ्या देहावरती कांती गोऱ्या देहावरती कांती नागिनीची कात येणे झालो आम्ही द्यावी एकादीच रात तुझ्या रूपाच डोल्यात तुझ्या वाचून सुनाट दिन रात तुझ्या रूपाचं वाशिंग डोल्यात तुझ्या वाचून सुनाट दिन रात असा बोल बोल जग पंखात घेती असा बोल बोल जग पंखात घेती एखाद पाखरू लाड ज्याच्या भागात भिंतीचा गुंडाळ असं एखाद पाखरू बेल्ला ज्याच्या भागात भिंतीचा गुंडाळ नारूची गाणी एकाहून एक सरस असा एक माइलस्टोन सिनेमा म्हणजे एक संगीतपट असावा अशा संगीतपट आहेच आहे असा एक सिनेमा जो एक आगळा वेगळा सिनेमा. ही अनन्यसाधारण प्रतिभा नाथवांची. त्यातून कथाही निर्माण झाली, त्यातून लोकगीतही निर्माण झाली, त्यातून कादंबरी निर्माण झाली. अशा विभिन्न पैलूंचं अर्थात त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची एक वेगळी गोष्ट परत कवितांच्या संदर्भात करता येईल. एक पुढची कविता कवी प्रकाश होळकरजी या प्रसंगी साहेब. 35 वर्षांपूर्वी दादाला जे आलं
त्याची मोहिनी आपर्यंत सुद्धा टिकून आहे. ती कविता. केळ कमळन गर्द गरबारी बोलीची, केळ कमळन गर्द गरबारी बोलीची, वळण वाटांची दाट भरल्या घाटाची, वळण वाटांची दाट भरल्या घाटाची, भरल्या घाटाची मोड माहीत रानाला, भरल्या घाटाची मोड माहीत रानाला, जरीच आभाळ देठो देठी गोंदण्याला, जरीच आभाळ देठो देठी गोंदण्याला, चिंब पावसान रान झालं आबादानी, चिंब पावसान रान झालं आबादानी, झाकू कशी पाठीवरली चांदन गोंदनी, झाकू कशी पाठीवरली चांदन गोंदनी, बिल गलवून मन झालं या मोरनी, बिल गलवून मन झालं या मोरनी, रानोमाळ सर्व्या हिरव्या पाखरांची गाणी, रानोमाळ सर्व्या हिरव्या पाखरांची गाणी, तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी, तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी, पाण्यामध्ये झिम्मा झालं आभाळ आसमानी, पाण्यामध्ये झिम्मा झालं आभाळ आसमानी, पिकातून पाखरांचा, पिकातून पाखरांचा धिंगाणा मनमानी, पिकातून पाखरांचा धिंगा मनमानी, केशरात नाली कोणी मैना गोजिरवानी, केशरात नाली कोणी मैना गोजिरवानी, केशरात नाली कोणी मैना गोजिरवानी. हे आपल्याला सांगता येत नाही, त्याच्याबद्दल सांगायचंय तर आपण ते म्हणजे आपल्या नादूंनी सांगून ठेवलेले आहे, अशी ही गोष्ट आहे. कलाकार जपले पाहिजे, कलाकारांना मोठं करता आलं पाहिजे. खरं म्हणजे आदरणीय साहेबांचे आपण मराठीतील लोक प्रादेशिक वाद नाही पण धन्यवाद देऊया की नादोंना धोधो होण्याची संधी एवढ्या मोठा अवकाश आपण उपलब्ध करून दिला, त्याबद्दल आम्ही सगळे आपले आभारी आहोत. कलाकारांच्या विषयीची अमिता लागते, त्यासाठी एक सांस्कृतिक मन लागतं, ती जाणीव लागते. ती जाणीव असलेले आदरणीय साहेबांसारखे मंडळी, एक व्यक्तित्व, कलाकारांवर किती प्रेम करावं आठवण नादो आपल्या पुस्तकात लिहितात. ते म्हणजे स्मिता पाटलांच्या विषयी थोड्या प्रचंड प्रतिभेची एक अभिनेत्री की कुठल्याही कलाकाराची जर मुलाखत बघितली तर त्याचा आयडॉल स्मिता पाटील आहे. एवढा एक माइलस्टोन, एवढं मोठं तिचं नाव, आणि ती जी आठवण आहे की ती व्याकुळ करणारी ही आठवण आहे. कारण पुढचे जे गीत आहे मी अर्थ टाकली त्या अनुषंगाने मी अर्थ करतोय. स्मिता पाटील या अभिनेत्रीनं नुसतं मराठीत नव्हे तर हिंदी चित्रपट सृष्टीत व नाटक सांस्कृतिक क्षेत्रात फार मोठं नाव स्वतःच्या कर्तृत्वानं मिळवलं. हे नादो लिहितात. याचा किती अभिमान शरदरावांना व श्रीमती प्रतिभा वहिनींना होता. स्मिताचा अंत्यविधी दादरला झाला, त्यानंतर मी शरदराव त्यांच्या घरी आलो. श्रीमती प्रतिभा वहिनी, शरदराव, मी जेवण घेतलं. स्मिताच्या चित्रनाटकातील आशालता बापगावकरांबरोबर भूमिकेसकट जयत, अमन, मंथन अशा 15-20 चित्रपटातल्या तिच्या आठवणी, भेटी, तिच्या व्यक्तिगत जीवनात गूढ व इतक्या बुद्धिमान पुरोगामी स्मिताचं चुकलेलं पाऊल असं दिवसभर नंतर आमचं चाललं. शरदराव यांनी दिवसभराचे राहिले कार्यक्रम रद्द केले. मनच लागेना. घरीच फाईल्स चालत बसले. त्यातही त्यांचं फार लक्ष नव्हतं. कलाकारांना जपणं आणि कलाकारांवर प्रेम करणं, कलाकारांना सांभाळणं किती मोठी गोष्ट असते. ते आदरणीय साहेबांसारख्या व्यक्तिमत्वाकडून अलीकडच्या या काळातल्या लोकांनी शिकण्यासारखे आहे. कारण प्रत्येक गोष्ट सांस्कृतिक आहे. या अंगानं आपण या भूमिकेकडे बघितलं पाहिजे. आणि त्या संदर्भात उल्लेख केला स्मिता पाटलांचा. जयत या सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळालं. त्यांच्या या सौंदर्यानं, त्यांच्या अभिनयानं अगदी उत्स्फूर्तपणानं जे व्यक्त झालं जयत मध्ये ते आपण सगळे बघून स्थिमित आहोत. अशा प्रकारची त्यांची ती अभिनयाची छटा. त्या अनुषंगानं हे गीत आहे. गीतही फार वेगळ्या पद्धतीचं आहे की जे मान्य नाही. काडीमोड घेऊन आपला मोडकळीस आलेला संसार टाकून देऊन एक नवं आयुष्य, एक मोकळं आयुष्य जगण्याची ही भावना नादोंनी एवढ्या प्रबळ शब्दातून मांडलेली आहे. आपण ऐकतो.
हॅलो 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 थोडा कोणत्या मॅडमला कॉल करता? हा करतो व्यवस्थित 1 मिनिटामध्ये. अंगात ढोलिया भिनलेल्या मालनीची ही कथा आहे. खरं म्हणजे ते नाधोंचे शब्द आहेत, त्यामुळे ते प्रशस्त आणि जरा ग्रीट वाटतं. परंतु ते वाटण्यासाठी सुद्धा नाधोंची शैली असावी लागते, नाधोंची शब्दकळा असावी लागते. एका बाजूला अशा पद्धतीने हे लेखन करताना दुसऱ्या बाजूला
यमुनेचे पाणी यावे कावेरीला, तापी नर्देला गंगा यावी, तुझी चंद्रभागा घालून वळसा, अजिनाच्या देश थांबवावी. अशा पद्धतीच्या अर्थता आहे की ही माणसं पाणीदार झाली, पाणी अडवलं गेलं पाहिजे, पाणी जिरवलं पाहिजे. आणि इथली जी व्यथा आहे दुष्काळी, तिच्यासोबत दोन हात करण्यासाठी, कारण हा कवी फक्त कागदावरती कविता लिहित नाही, तर इथली व्यथा वेदना दूर करण्यासाठी सुद्धा संघर्ष करतो. एक योद्धा कवी म्हणूनही आपण नादोंची एक भूमिका, त्यांचं एक कार्य लक्षात घेतलं पाहिजे. पुढची कविता याच आम्ही जे कोरस दिलं म्हणजे प्रयत्न केला, त्या कोरसची जी कविता आहे, मूळ कविता, ती कविता सादर करतायत डॉक्टर संजीवनी दळेगावकर. महानोर दादांच्या 8 कविता आम्ही 2-3 दिवसांपासून वाचतोय. आणि ही एक वेगळी कविता, निसर्ग कविता तर त्यांनी लिहिलीच आहे, पण रोमॅन्टिक कविता म्हणून मी ही कविता निवडली आहे. त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलंय, माळ्याच्या मळ्यात माळीनं एकली, माळ्याच्या मळ्यात माळीनं एकली, जाईच्या फुलांची ग तिने काचोळी गुंफिली. त्यालाच जोडून अशी ही, हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, भर ज्वानीतली ज्वार, भर ज्वानीतली ज्वारने अंग मोडीत बोलते, हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, शेतगव्हाचे पिवळे, शेतगव्हाचे पिवळे जरा नशेत झुलते, शेतगव्हाचे पिवळे जरा नशेत झुलते, आणि साळीचे साळीचे उगांग शहारून येते, आणि साळीचे साळीचे उगांग शहारून येते, हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, पोटरातल्या गव्हाचे हसोंब्यात दाटते, पोटऱ्यातल्या गव्हाचे हसोंब्यात दाटते, केळकातीवर रूपाची छाया पाण्यात शोधते, खेळकातीवर रूपाची छाया पाण्यात शोधते, हिरव्या पानात पानात काही सावळ चालते, हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, कशी बोलता बोलता अवेळीच सांज होते, कशी बोलता बोलता अवेळीच सांज होते, हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, काही चावळ चालते. नावची कविता अशी की ती कविता सुरू झाल्याच्या नंतर वेढून टाकते आणि चित्र समोर करते, त्यातून बाहेर पडता येत नाही, गुंगवून टाकते, गुंतवून ठेवते. आणि गुंतवून ठेवल्याचं ते नादोंचं जे वैशिष्ट्य आहे, व्यवच्छेदक लक्षण त्यांच्या कवीचं, ती गोष्ट फार वेगळी आणि फार मोठी. मजालीवरचे कवी की तिचे नाक असे दिसते, तिचे ओठ असे दिसते, परंतु नादोंचं वेगळं. त्यांना त्या रानातल्या ज्या गोष्टी आहेत, त्यातला जो रोमांस आहे, त्यातला जो शृंगार, तो अतिशय चखलपणानं टिपण्याचं कौशल्य नादोंच्या लेखणीमधलं आहे. दुसऱ्या बाजूला परत आणखी एक वेगळी गोष्ट आपण ऐकूया की नादोंची आईवरची कविता, काळजाला जाऊन भेटणारी कविता, कष्ट करणारी आई आणि कष्ट करणाऱ्या आईच्या मनातलं दात फिरत असतानाच जे वेदन आहे ते रुदन या कवितेत ते मांडतात. शुभदम. आई अपरात्री उठायची आणि जात्यावर बसायची,
फाटक्या लोण्याला गाठी बांधून अंग झाकून घ्यायची. इतक्या अपरात्री ही गाणं म्हणायची. मंद फिक्या आवाजात काळखात विदून जायची. मी भुताडासारखा ओढून उठायचो भयान रात्रीला. आईला बिलगायचो. आई कुरवाळीत बसायची घामेजल्या अंगाची. मला कडकडून कवटाळून घ्यायची. रात्रभर थोपटून गाणं म्हणायची. मला हेच कळेना. तरीही आईला मी विचारित असे, ती कशा रडते? जग झोपल्यावर एकली कधी अपरात्री तळते. आई गलबलून यायची आभाळासारखी. कुरवाळत बसायची. दाट काळोख्या तरी आई कशासाठी रडायची मला कळलंच नाही. कधी सबंध आयुष्य पीठ झालेलं. अंगावर सुरकुत्या तेवढ्या दुःखाची बरबट अंगावर ग्रासून टाकणारी. सगळं घरभर असतानाही कधी वेडेपणा करायची. तिला वाटेल त्या रात्री जात्यावर बसायची. जुन्या चोव्यांचे दारिद्र्य पांघरायची लखतरांसारखी. सगळे आईला शिव्या शाप देत झोपून उठतात. माझे डोळे तसेच किलकिल तिच्या सुरकुत्या हेरताना. एकदा गाणं म्हणाली काहीच कापणार लहरलेलं जुन्या शब्दांचं. मी थांबवलं तिच्या त्या हातांना. शेवटलं गाताना जात थांबून ती सांगून गेली त्या होईचा अर्थ. थरथर थोडं नाशी माझ्या शपथ घालून माझ्या रागू चिपण्यांची देवाधिकांची. माझं काळीच प्रचंड फडफडलं तिचं गरुड ऐकताना. तिच्या प्रेताच्या सापळ्यात उन्मळून पडताना. माय बाई, हे तुझ्यातलं गुढ कशाला सांगितलं शेवटाला बाई? तू हे तळघर निष्कारण फोडलंस. सगळी दीपमाल थरथरून गेली तुझ्या ओळीभोवती. तुझी पुण्याई माझ्या शब्दांना साई सारखी निबिड गुहात ढकलून गेलीस शेवटल्या क्षणी. तुला नाही कसं म्हणू. मृत्यूनंतरही तुझ्या गायची लकेर माझ्याही शब्दांना मृत्यू पर्यंतची. डोळ्याच्या निबिड तळघरात बुडणार. एक कल्पना अशी करूया की जर नादू कवी नसते तर, नादू जर कवी नसते तर तुमच्या माझ्या मनातला काळजातला एक कप्पा रिकामाच राहिला असता नेहमीचा. आणि तो रिकामा राहिला हे आपल्याला कळत सुद्धा नसतं. नादूंच्या कवितेनं मराठी कवितेला, मराठी साहित्याला, मराठी रसिकांना, मराठी सांस्कृतिक क्षेत्राला पूर्णत्व दिलेलं आहे. असा पूर्णत्व देणारा हा कवी आणि ते पूर्णत्व साधणारी ही कविता जी आता प्रकाशदादांनी सांगितली आधी. कवितेचं गाणं होतं. कवितेचं गाणं झाल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यातली कथा संपत नाही, त्यातलं कवित्व संपत नाही. ही मोठी गोष्ट नादूंसाठी होती. आपण या पुढचं जर त्या मूडमधून या मूडमध्ये यायला वेळ लागेल. परत या जरा थोडीशी कसरत करूया, कारण पुढचे दोनच सादरीकरण तुम्हाला ऐकायचे आहे. तर या गाण्याला जरा वेगळा बाज आहे. Chimba
औंधणी अंगावरली सखे लावण्याची खाणी चिंब पावसान पादानी तुझ्या डोळ्यांच्या साधीत सावरची राणी पाण्यामंदी आभाळासानी तुझ्या डोळ्यांच्या साधीत सावल्याची राणी पाण्यामंदी मातर पाण्यामध्ये जिन्माधर असमानी शिंबा पावसार जास्त अक्षर आहे म्हणजे या फोटोमध्ये दिसणारे नादो जे शरीरानं आपल्यात नाहीत हे खरं आहे का जे अक्षर होऊन गेलेले आहेत तुमच्या माझ्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ती गोष्ट खरी आहे. खरं म्हणजे माणसानं अक्षर होणं आणि अक्षर होऊन शिल्लक राहणं हीच एक मोठी गोष्ट आहे. आणि नादोंच्या निमित्तानं असा एक लयगार माणूस एक लयगार कवी मराठी संस्कृतीला मिळाला. ही लय पकडणं साधी गोष्ट नाही. ही लय ग्रामीण भागातून आहे, ही लय लोकगीतातून आहे, ही लय जात्यावरच्या गाण्यातून आहे, ही लय आपल्याकडे जे पुरुष गातात त्या वही मधल्या गाण्यातून आहे. या लयीचं हे गमक आहे, या लयीचं हे सौंदर्य आहे. पुढची कविता
सादर करतायत दासोळेच. साधारणपणे मृग नक्षत्रामध्ये काळ्याभोर मातीवर केशरी रंगाचा किडा सापडतो, दिसतो. त्याला मृगाचा किडा असं म्हणतो आपण. आणि तो फार अद्भुत असतो. त्याचा रंग, त्याचं दिसणं इतकं अनोखं असतं की असा किडा पुन्हा वर्षभर आपल्याला दिसत नाही. असंच मराठी साहित्यात झालं. 1967 साली अशी काही त्या मृगाच्या किड्यासारखी अद्भुत आणि अनोखी शब्दकळा घेऊन, अनोखे छंद घेऊन एक कविता मराठी अवतरली. ती म्हणजे रानातली कविता. आणि या रानातल्या कवितेने एक खूप मोठा इतिहास केला आणि महानोर नावाचा एक कवी मराठीला समृद्ध करून गेला. त्या रानातल्या कविता या संग्रहातली एक कविता मी तुमच्या समोर वाचतोय. मीच माझा एक कल्ली एकटा चालीत गेलो. मीच माझा एक कल्ली एकटा चालीत गेलो. आडवाटेने पिसाटाच्या परी बेहोश झालो. मीच माझा एकल्ली एकटा चालीत गेलो. आडवाटेने पिसाटाच्या परी बेहोश झालो. ना कुठे आधार आणिक ना गतीला अंध होता. ना कुठे आधार ना गतीला अंत होता. मात्र पायीच्या बळाला जागता वेग होता. मात्र पायीच्या बळाला जागता वेग होता. ना क्षिती होती कशाची मी मला उधळीत गेलो. ना क्षिती होती कशाची मी मला उधळीत गेलो. अंधुळीच्या लक्तरांची लाज गुंडाळून आलो. अंधुळीच्या लक्तरांची लाज गुंडाळून आलो. कळे ना चालताना दुःख कैसे फूल झाले. मज कळे ना चालताना दुःख कैसे फूल झाले. आणि कुणाचे दिव्य आशीर्वाद मज घेऊन आले. अक्षरे चुरगाळीता मी अमृताचे कुंभ प्यालो. अक्षरे चुरगाळीता मी अमृताचे कुंभ प्यालो. उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो. मीच माझा एक कल्ली एकटा चालीत गेलो. मी माझ्या मुलगात नांदतो ऐश्वर्याचा राजा. इथल्या मातीमध्ये रुजवल्या चैतन्याचा बागा. इथले रानोमाळ सघन घन पसरीत ही विद्वाही. झुलत झुलत मस्ती उडाले गाणे आणि मीही. असा हा कवी अवली हा शब्दप्रयोग अगदी नादोंसाठी सटीक बसेल अशा स्वरूपाचा आहे. पुढची रचना प्रकाश दादोलकर. दासूनी सांगितलं त्याप्रमाणे 67 साली रानातल्या कविता आला. ह्या संग्रह आल्यानंतर जी महाराष्ट्राची रसिकांची जी अवस्था झाली ती महानवरांनी पुन्हा त्यांच्या शब्दात वहीमध्ये मांडली की काय असं वाटतं. वरवर बघता ही कविता एखाद्या सखीच्या मनातली कविता आहे असं वाटतं, परंतु ही मराठी रसिकाच्या मनातली ही कविता असेल मग त्याचंच उत्तर महानवरांनी स्वतःच दिलं असेल असं काहीसं वाटतं. की छंद घोटाळती ओठी अशी नाचन भिंगरी. छंद घोटाळती ओठी अशी नाचन भिंगरी. त्याच्या साध्या ओळी सुद्धा मला झपाटती भारी. छंद घोटाळती ओठी अशी नाचन भिंगरी. त्या साध्या ओळी सुद्धा मला झपाटती भारी. असे कसे डोळे त्याचे मीही नवेपणी. असे कसे डोळे त्याचे मीही नवेपणी. मिळीओले हात दिलेले त्या खुळ्यावानी. तेव्हापासूनचे मन सखे असं छानदिष्ट. तेव्हापासूनचे मन सखे असेच छानदिष्ट. तुला सांगू नये अशी एक मनातली गोष्ट. तुला सांगू नये अशी एक मनातली गोष्ट. त्याच्या ओळी माझ्या मुखी रुंजी घालू आल्या. त्याच्या ओळी माझ्या मुखी रुंजी घालू आल्या. आणि रान पाखरासारख्या तळ्यात बुडाल्या. रान पाखरासारख्या तळ्यात बुडाल्या. रान पाखरासारख्या दऱ्यात बुडाल्या. पुढच्या 2 कविता सादर होणार आहे. या गीत रूप होऊन आलेल्या उदास उदास दूरपांग सावल्या. रचना पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली भारतरत्न
लता दिदींनी ते केलेली चलणारा आणि न सोसणारा एकांत बोलका करणारी ही रचना आहे. दूर लांबल्या वाटेला रुखी रुखी टेहळणी करणारी एक घरधनीन आहे. पण या कवितेतली जी घरधनीन आहे ती घरधनीन मला असं वाटतं हे नादू स्वतः आहेत. घरधनीन गेल्याच्या नंतर घरधण्याची जी अवस्था अनेकांच्या मनोगतांमधून त्यांच्या संवादामधून त्यांच्या प्रत्येक चर्चेमधून अगदी आपलं अंग गेलं. सजीवन कसं जगावं, आपल्या सहचरावर प्रेम कसं करावं, कसं एकरूप सहजीवन असतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय नादू. अगदी आपला अर्ध अंग गळून पडल्याची भावना त्यांच्या प्रत्येक भेटीमध्ये यायची असं अनेक जणांनी बोलून दाखवलं. तर ही जी घरधनीन आहे ही घरधनीन म्हणजे तो धनी आहे जो आपल्या घरधनीसाठी ही भावना व्यक्त करतो. अशी कल्पना आपण या आणि मालविकाला झाडांची पानं गळायला लागल्याच्या नंतर त्या झाडांसाठी मन ओथंबून येत असतं. वेढून जाणाऱ्या ज्या रीत्या नभातल्या वावटळी असतात त्या काळजाची कळ व्यक्त करण्यासाठी पुरेशा नसतात ही गोष्ट माहिती आहे. पण तरीही एक परिपूर्णता दिल्या व्यक्तीविषयी
आपण सज्जन अंतःकरणातून कृत्य राहू त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूया. पक्षी दूर देशी गेलं हे जे शीर्षक या कार्यक्रमाचं संयोजकांनी दिलेलं आहे, तर तीच भावना नाधोंच्या विषयी या कवितेतून. वेढून नेणारी रित्यान वाहटून वेढून नेणारी रित्यान वाटून असमंत बेटाळून काळजाची असमंत बेटाळून काळजाची पीक करपल पक्षी दूर देशी गेला. पक्षी दूर देशी गेला. पीक करपल पक्षी दूर देशी गेला. गळणाऱ्या झाडांसाठी मन ओथंबल पीक करपल पक्षी दूर देशी गेला. दुःख केलण्याएवढ बळ नाही डोला. कडू काल्यावन्यानी भाराव लागला. कोवल्या गळबाला जन्मादी वनवास मालवला दिस मालवला दिस मालवला दिस मालवला दिस. पीक करपल पक्षी दूर देशी गेला. करपल पक्षी दूर देशी गेला. गळणाऱ्या झाडांसाठी मन ओथंबल पीक करपल पक्षी दूर देशी गेला. पीक करपल पक्षी दूर देशी गेला.